बैठकीमध्ये पत्रकारांना परवानगी देण्यात आली होती मागच्या बैठकीत, पण या बैठकीत बसवली. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा मला वाटतं काय असं लपून छपून घ्यायची काय आवश्यकता नाहीच आहे. मागच्या वेळी सुद्धा मी विनंती केली होती किंवा पत्रकाराला असू दे मध्ये, मला वाटतं आज सुद्धा उपस्थित राहायला, कारण काय जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी चर्चा होते. बाकीच्या काही गोष्टी ज्या असतात कुणाचं चुकतंय, प्रशासनाचं चुकतंय, लोकप्रतिनिधीचं चुकतंय, अधिकाऱ्याचं चुकतंय, मला वाटतं ह्याच्या बाबतीतला सुद्धा तो आज तुम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिल्ह्याच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या विकासावर वर्षभर परिणाम करणारी कुठली कामं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं त्या ठिकाणी होणार आहेत किंवा त्याची तरतूद चाललेली मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी कळू शकते. पण आज त्या ठिकाणी परवानगी का देण्यात आली नाही, मला वाटतं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे अधिकारी ही सर्वस्वी पूर्णतः पालकमंत्री महोदयाचे असतात आणि माझे एक जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून माझी कधीच हरकत राहिलेली नाही किंवा कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी आला तर माझी कधी त्या ठिकाणी हरकत राहणार नाही. उलट पक्षी आपण जर बघितलं असेल तर दिशा समितीची माझी बैठक असेल, RDSSची ज्याचा मी अध्यक्ष आहे त्याची बैठक असेल किंवा कुठल्याही शासकीय बैठका असतील तर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्याच्या समक्ष या बैठका मी कंडक्ट करायचं काम गेली 5 वर्ष अखंडपणे करतोय. आपल्या माध्यमातून निश्चितपणे जेव्हा कधी या पुढची जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल त्यावेळेस निश्चितपणे आम्ही आग्रह धरू किंवा जिल्ह्याच्या पत्रकारांना सुद्धा या ज्याला आपण लोकशाहीचा स्तंभ म्हणतो त्यांना सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहायची परवानगी दिली गेली पाहिजे. आज विकासाबाबत काय सगळ्यात महत्वाचं मी एक विषय त्या ठिकाणी मांडला की राज्य सरकारनं सत्तांतर झाल्याच्या नंतर इथल्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्यामुळं धाराशिव शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी खंड्यातनं प्रवास करावा लागतोय. अतिशय वेदना त्यांना आहे. मला वाटतं एकीकडे त्याच सरकारनं स्टे द्यायचा आणि रस्त्याची कामं होऊ द्यायची नाही आणि त्याच सरकारला पाठिंबा असलेल्या एका आमदारानं जाऊन रस्त्याची पाहणी करायची. मला वाटतं हे दुतोंडीपण वागणं कशामुळं, हे काय उपयोगाचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी हा विषय सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीच्या लक्षात आणून दिला, मांडला की सरकारनं एका बाजूला सापत्न वागणूक द्यायची. ठीक आहे, आमच्यावर काय राग असेल, माझ्यावर असेल, कैलास पाटलावर असेल, तुम्ही आमच्यावर काढा ना. शहरानं काय तुमचं वाटोळं केलंय. मला वाटतं आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानातनं सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी शहाणं होणं गरजेचं आहे की झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोणी नेमकं रस्त्याची कामं स्थगित केलेत. माननीय उच्च न्यायालयानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या कामाला त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही. ह्याच्यापेक्षा काय दुर्दैवाची गोष्ट असू शकते. त्याचबरोबर जी कामं रस्त्याची त्या ठिकाणी टेंडर फ्लॅश झाले होते, मिळणार होतं, केवळ आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर ती कामं रद्द करून त्या ठिकाणी B&C कडे हस्तांतरित केली गेली. 10-10 लाख रुपयाचे तुकडे केले गेले आणि 10-10 लाख रुपयाच्या तुकड्याच्या कामाची अवस्था आपण बघताय. मला वाटतं काही आपल्या वृत्तपत्रानं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियानं सुद्धा इथं दाखवलं की रस्त्याच्या मध्येच झाडू उगवून आले. मला वाटतं त्याचा दर्जा राखला जात नाही. तो विषय सुद्धा मी आज जिल्हा नियोजन समितीच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिला. आणि काही लोकांचं काम असं आहे, काम काही करायचं नाही, अधिकाऱ्याकडनं काहीतरी माहिती घ्यायची आणि एक रात्री प्रेस नोट तयार करून दिवसभर त्याच्यावर अभ्यास करायचा आणि रात्री एक प्रेस नोट करून पाठवायचं. मला वाटतं अशा पद्धतीचं काम करण्यापेक्षा लोकांनी लोकमतातनं तुमच्या कामाला किंवा तुमच्या ह्या पद्धतीला नाकारलंय, आता तरी कुठेतरी माणसानं शहाणं व्हावं. ठीक आहे, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरा, काम करा आणि त्याचं श्रेय घ्या, पण काहीच काम करायचं नाही, मात्र श्रेय याला पुढे जायचं. मला वाटतं हे वागणं योग्य नाही, याच्यात सुधारणा व्हावी.